तारीख 30 जानेवारी 2025, ठिकाण दिल्लीचं अरुण जेटली स्टेडियम, वेळ रणजी ट्रॉफी मॅचची. मॅचला प्रचंड गर्दी, नेमून दिलेल्या स्टँड्समध्ये बसायला जागा नाही. मॅचचं लाईव्ह कव्हरेज सुद्धा सुरू, कारण मॅचमध्ये खेळतोय विराट कोहली. तारीख 23 जानेवारी 2025, ठिकाण मुंबईचं BKC मैदान, वेळ रणजी ट्रॉफी मॅचची. मॅचला गर्दी, मॅचचं लाईव्ह कव्हरेज सुद्धा सुरू, कारण मॅचमध्ये खेळतोय रोहित शर्मा. कोहली आणि रोहित जागतिक क्रिकेटचे दोन सुपरस्टार. या दोघांनी रणजी ट्रॉफी मॅचमध्ये खेळणं ही प्रचंड मोठी गोष्ट ठरली. साहजिकच बातम्या आणि चर्चा या दोघांच्या भोवतीच घुमायला लागल्या. पण 30 जानेवारी असेल किंवा 23 जानेवारी, बातम्या चर्चा या दोघांच्या झाल्या असल्या तरी मैदान गाजवलं ते एकाच वाघानं, शार्दुल ठाकूरनं. BCCI कडून IPL टीम्स कडून डावललं गेल्यानंतरही शार्दुल रणजी ट्रॉफीमध्ये नेमका कसा चमकला, या गोष्टीचा टीम इंडियाला फायदा कसा होऊ शकतो पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. शार्दुल ठाकूर 30 जानेवारीला चर्चेत आला, याचं कारण ठरली मुंबई विरुद्ध मेघालय ही रणजी मॅच. या रणजी ट्रॉफी मधली ही मुंबईची शेवटची लीग मॅच. मागच्या मॅच मध्ये रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, यशस्वी जयस्वाल असे प्लेयर्स टीम मध्ये असताना सुद्धा मुंबईला बारक्या जम्मू काश्मीर विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळं मेघालयला हलक्यात घेऊन चालणार नव्हतं. त्यात मुंबईला जर पुढच्या राऊंडमध्ये जायचं असेल तर ही मॅच काहीही करून जिंकणं आणि बोनस पॉइंट मिळवणं गरजेचं आहे. थोडक्यात सिच्युएशन कठीण आहे. त्यात या रणजी मॅच मध्ये रोहित, जयस्वाल, अय्यर सुद्धा नाहीत. साहजिकच या मॅचची चर्चा कमी, मॅचचं लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा नाही. पण तरी सुद्धा या मॅचची चर्चा झाली. त्याचं कारण ठरला शार्दुल ठाकूरनं केलेला राडा. मुंबईला काहीही करून चांगल्या फरकानं जिंकायचं होतं आणि बॉलिंगला आला शार्दुल ठाकूर. पहिल्याच ओव्हरमध्ये चौथ्या बॉलला त्याने विकेट घेतली. मेघालयचा स्कोर झाला 0 रन 1 विकेट. तिसऱ्या ओव्हरमध्ये शार्दुल पुन्हा बॉलिंगला आला. ओव्हरच्या चौथ्या बॉलवर अनिरुद्ध बोल्ड झाला. 5व्या बॉलवर सुमित कुमार कॅचआउट झाला आणि 6व्या बॉलवर जसकीरत बोल्ड झाला. शार्दुल ठाकूरनं रणजी ट्रॉफी मॅच मध्ये हॅट्रिक घेतली. मेघालयचा स्कोर झाला 4 रन 5 विकेट. शार्दुल ठाकूरनं दिलेला हा धक्का इतका जबरदस्त होता की चौथ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर मोहित अवस्थीनं अर्पित सुभाषला बोल्ड केलं. मेघालयनं 4 बॉलमध्ये 4 विकेट घालवल्या. 4 रन 6 विकेट असं चित्र स्कोर बोर्डवर दिसायला लागलं. मुंबईला बोनस पॉइंट मिळवण्यासाठी जो बूस्ट पाहिजे होता तो शार्दुल ठाकूरनं आपल्या पहिल्याच स्पेलमध्ये 4 विकेट्स घेऊन दिला. मेघालयची इनिंग एका पार्टनरशिपमुळे सावरली, पण शार्दुल ठाकूरमुळे त्यांना 100च्या पलीकडे जाता आलं नाही. मुंबईच्या बॉलिंगमध्ये शार्दुल ठाकूर स्टार ठरला. पण फक्त हीच मॅच नाही, तर जम्मू काश्मीर विरुद्ध मुंबई हारली असली तरी मुंबईची लाच कोणी राखली असेल तर तो शार्दुल ठाकूर. पहिल्या इनिंगमध्ये मेघालय जसं अडचणीत सापडलं तशाच प्रकारची अवस्था जम्मू काश्मीर समोर मुंबईची झाली होती. त्यांचा स्कोर होता 7 आऊट 47 रन्स. जम्मू काश्मीरच्या पेस बॉलर्सला चांगलं यश आलं होतं. बॉल जोरात येत होता, बाउन्स होत होता. अशा वेळी टिकणं अवघड झालं होतं. पण हीच गोष्ट शार्दुल ठाकूरनं जमवली. शार्दुल बॅटिंगला आला 8व्या नंबरला. तो टिचून खेळला आणि त्यानं सोबत घेतलं 9व्या नंबरला बॅटिंगला आलेल्या तनुष कोटियनला. 5 4 आणि 2 6 मारत शार्दुलनं 50 केली. ज्या बॉलर समोर रोहित, जयस्वाल, रहाणे, अय्यर, शुभम दुबे अशी बॅटिंग लाईनअप ढेपाळली होती, त्याच बॉलर्सच्या विरुद्ध शार्दुल ठाकूर मात्र उभा राहिला. दुसऱ्या इनिंगमध्ये यापेक्षा खतरनाक परिस्थिती झाली. जम्मू काश्मीरकडे लीड होतं. मुंबईवर मॅच वाचवण्याची वेळ आली होती. अशातही मुंबईची टॉप ऑर्डर फेल गेली. रोहित, यशस्वी, रहाणे, अय्यर, दुबे कोणालाच मोठा स्कोर लावता आला नाही. मुंबईकडून मॅच गेल्याच जमा होती आणि शार्दुल ठाकूर पुन्हा चमकला. दुसऱ्या इनिंगमध्ये तो बॅटिंगला आला पुन्हा 8व्या नंबरला. त्यावेळी मुंबईचा स्कोर होता 7 आऊट 101 रन्स. याही वेळी शार्दुल ठाकूर क्रीजवर उभा राहिला आणि यावेळी त्याने सेंचुरी मारली. टीम अडचणीत, पराभव डोळ्यांसमोर, पण तरीही शार्दुल ठाकूर चमकला. त्याच्या बॅटिंगमुळे मुंबईला जम्मू काश्मीर समोर चांगलं टार्गेट ठेवता आलं. पण जम्मू काश्मीरनं ती मॅच जिंकली. चर्चा त्यांच्या विजयाची झाली, चर्चा रोहित शर्माच्या अपयशाची झाली. बाजूला राहिला शार्दुल ठाकूर. सध्याही मुंबई विरुद्ध मेघालय मॅच मध्ये ठाकूरनं हॅट्रिक घेतली असली तरी चर्चा कोहलीला बघायला झालेल्या गर्दीची आहे. पण शार्दुल ठाकूरला डावललं जाणं हे काही पहिल्यांदा घडलं नाही. 2019-20 ची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी टीम इंडियानं ऑस्ट्रेलियात जाऊन जिंकली. मेन प्लेयर्स दुखापतीमुळे बाहेर असताना शार्दुल ठाकूर मैदानात उतरला आणि टीम इंडियाला जिंकवलं. त्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या सिरीजमध्येही शार्दुल ठाकूर ऑलराऊंडर म्हणून चमकला. पण 2023च्या डिसेंबरमध्ये तो शेवटची टेस्ट मॅच खेळला. 2023च्या ऑगस्टमध्ये तो शेवटची वन डे मॅच खेळला
आणि 2022च्या फेब्रुवारीमध्ये तो शेवटची T20 इंटरनॅशनल मॅच खेळला. थोडक्यात तो जवळपास 6 वर्ष टीम इंडियापासून लांबच आहे. त्यात IPL मध्येही शार्दूल ठाकूरला कुठल्याच टीमनं घेतलं नाही. चेन्नई सुपर किंग्स किंवा कोलकाता नाईट रायडर्स त्याच्यावर बोली लावतील असे अंदाज वर्तवले जात होते. मात्र ठाकूरसाठी कुणीच पुढे आलं नाही आणि तो ऑक्शनमध्ये अनसोल्ड गेला. मग या सगळ्यावर उत्तर देण्यासाठी शार्दूल ठाकूरकडे एकच पर्याय होता, तो म्हणजे परफॉर्मन्स. त्यानं जम्मू काश्मीर विरुद्धच्या मॅचमध्ये पहिल्या इनिंगला 50, दुसऱ्या इनिंगला सेंचुरी केली. दुसऱ्या इनिंगमध्ये 2 विकेट सुद्धा काढल्या. त्यानंतर आता मेघालय विरुद्ध हॅट्रिक सुद्धा घेतली. त्याआधी विजय हजारे ट्रॉफीमध्ये काही चांगले परफॉर्मन्स दिले. हे सगळं शार्दूल ठाकूरनं केलं कधी? तर जेव्हा BCCIनं जर इंटरनॅशनल क्रिकेट खेळायचं असेल तर त्याआधी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगला परफॉर्मन्स केला पाहिजे हा रूल आणला तेव्हा. रोहित शर्मा, KL राहुल, यशस्वी जयस्वाल हे आधीच टीममध्ये असलेले प्लेयर्स रणजी ट्रॉफीमध्ये फेल गेलेत. पण त्याच वेळी शार्दूल ठाकूर मात्र सातत्यानं चमकलाय. त्यानं आपलं स्किल दाखवून दिलंय, खेळाचं आणि अडचणीच्या वेळी उभं राहण्याचंही. मुळात शार्दूल ठाकूर टीम इंडियाच्या टेस्ट टीमसाठी महत्वाचा का आहे हे समजून घ्यावं लागतं. टीम इंडियात आधीच तगड्या ऑलराऊंडर्सची कमी, त्यातही जे ऑलराऊंडर्स आहेत ते स्पिनर. भीती वाटावी असा एक हार्दिक होता, पण तो सुद्धा इंजुरीमुळे टेस्टच्या गणितात कुठंच बसत नाही. अशा वेळी पर्याय म्हणून समोर येतो शार्दूल ठाकूर. एखाद्या बॉलरला इंजुरीमुळे थोडं थांबवायचं असेल, बॉल फिरतच नसला तर पेसरचा पर्याय हवा असेल आणि सगळी बॅटिंग ढेपाळली तरी कुणी एकानं उभं राहायची गरज असेल तर अशा वेळी शार्दूल ठाकूर बेस्ट ऑप्शन ठरतो. पण रोहितचं अपयश आणि कोहलीच्या स्टारडम पुढं शार्दूल ठाकूरची साधी चर्चाही नाहीये. 100 केल्यावरही आणि हॅट्रिक घेतल्यावरही ठाकूरचा कमबॅक त्यानं परफॉर्मन्सच्या जोरावर लिहिला असला तरी त्याच्यावर गौतम गंभीरचं लक्ष जाणं महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं? शार्दूल ठाकूरचा टीम इंडियामध्ये कमबॅक होईल का? एक सेंचुरी आणि एक हॅट्रिक पुरेशी ठरेल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.